सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेने आज धुळे शहरातील मोहाडी परिसरात एमडी ड्रग्सवर मोठी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 17,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी 2 संशयित आरोपींना एका कारसह ताब्यात घेण्यात आले। धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई केली आहे। धुळ्यात प्रथमच जप्त केलेल्या एवढ्या महागड्या एमडी ड्रग्सचा साठा नेमका कोणाकडे जाणार होता हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाहीये। सदरची कारवाई धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली असून कारवाईच्या तपासाअंती हे उघड होईल अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे। धुळे एलसीबीच्या टीमला अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की धुळे शहरामध्ये एमडी हा जो सिंथेटिक ड्रगचा प्रकार आहे हा एका ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने आपण फिल्डिंग लावली असता 2 इस्मांना आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्यांची नावं अशी आहेत की सय्यद अतिक सय्यद हा 37 वर्षाचा आहे, हा मालेगावचा राहणार आहे, आणि मजहर खान युसुफ खान हा 33 वर्षाचा आहे, हा राजस्थानचा राहणार आहे। या दोघांना आपण ताब्यात घेतल्याने त्यांच्याकडनं जवळजवळ 106 ग्रॅमची एमडी हा सिंथेटिक ड्रग आपल्याला मिळालेला आहे। एक 4 व्हीलर गुजरात पासिंगची वाहन देखील आपल्याला त्यामध्ये मिळालेलं आहे। 2 मोबाईल फोन आपण जप्त केलेले आहेत। आता तांत्रिक त्याच्यामध्ये परीक्षण करून हा नेमका एमडी कोणासाठी इथं आला होता आणि त्याचा यूज काय होणार होता, या अगोदर किती ठिकाणी आपल्याकडे एमडी धुळ्यामध्ये आलेला आहे याचा तपास आपण करणार आहोत। साधारणतः आता 10.5 ते 11 लाखाची एमडी आहे। कार वगैरे सगळं पकडून आपण साधारणतः 17 लाखाचा मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे। आता आपण दोन्ही आरोपींना पीसी घेतल्यानंतर ते क्लिअर होईल की नेमका हा एमडी कोणासाठी आला होता आणि या अगोदर देखील किती वेळा तो आलेला होता, कारण राजस्थानचा देखील आरोपी आहे, गाडी देखील गुजरातची पासिंग आहे आणि एक जो मुख्य आरोपी तो मालेगाव। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।